वेलकम टू ऑल. जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा तेव्हा ते इंट्रिगल ह्युमनिझम म्हणजे एकात्म मानवतावाद या शब्दाचा उल्लेख करतात. आताच नुकती जे G20ची बैठक झाली त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की त्यांनी या शब्दाचा वापर केलेला आहे. एकात्म मानवतावाद, त्याला म्हणतो आपण इंट्रिगल ह्युमनिझम. एकात्म मानवतावाद म्हणजे काय, हा इथिक्सच्या दृष्टीनं किंवा आपल्या सिलेबसचा पण घटक आहे. जेव्हा स्वातंत्र्यानंतर किंवा जागतिक स्तरावर जेव्हा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी एका बाजूनं भांडवलवाद आणि एका बाजूनं साम्यवाद या दोघांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली होती किंवा कॉम्पिटिशन निर्माण झालेली होती, तेव्हा पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी या एकात्म मानवतावादाचा हा विचार दिला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यानुसार की साम्यवाद आणि भांडवलवाद ह्या फक्त व्यक्तीच्या भौतिक गरजा पूर्ण करू शकतात, परंतु आत्मिक किंवा आंतरिक गरजा या पूर्ण करू शकत नाही. एकात्म मानवतावादाला जर एक लाईनमध्ये आपण कोट करतो म्हटलं तर देशाचा विकास हा असा असावा की ज्याप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव हे एकमेकावर अवलंबून असतात, तसेच समाजातील सर्व घटक हे एकमेकावर अवलंबून असतात. त्यामुळे विकास करत असताना शरीर, मन, बुद्धी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा सोबत त्याची संस्कृती आणि तो सगळा विकास हा भारतीय तत्वानुसार व्हावा, याला म्हणतात एकात्म मानवतावाद. म्हणून तुम्हाला माहित असेल की बीजेपीची जी फिलॉसॉफी आहे ती यावरच आधारित आहे. बीजेपी केव्हाही ग्लोबलायझेशन हा शब्द वापरत नाही, इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन हा शब्द वापरत नाही, तर ह्युमन ग्लोबलायझेशन हा शब्द वापरते. ह्युमन ग्लोबलायझेशन म्हणजेच एकात्म मानवतावाद असं आपण म्हणू शकतो. थँक्यू.